अहो थांबा जरा. तुम्हाला बघून तर असं वाटत असेल नॉनव्हेज आहे की काय, पण अजिबातही नाही बरं का. अगदी घरच्या साध्या सोप्या साहित्यापासून 10 मिनिटात तयार होणारी जबरदस्त चवीची भाजी आहे. आणि हो, नॉनव्हेज खाणारे सुद्धा मागे राहतील नाही, अगदी आवडीने खातील. आणि खाताना त्यांनाही विचार पडेल नॉनव्हेज आहे की काय. इतकी जबरदस्त चवीची भाजी. अगदी पाहुणे मंडळी येऊ द्यात की मग तुम्हाला काहीतरी चमचमीत खायचं असू द्यात, झटपट होणारी आहे. चला तर मग वेळ न करता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. आणि रेसिपी थोडी जरी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी इथे आता एक मध्यम आकाराचा कांदा उभा लांब आपण चिरून घेतलेला आहे. त्यावर चमचाभर आपल्याला तेल घालायचं आहे. अगदी साधं सोपं असं साहित्य इथे वापरणार आहे. तर आता तेल घातल्यानंतर छान सोनेरी रंग कांद्याला येईपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता इथे कांदा हलकासा त्याचा रंग बदलल्यानंतर एक एक करत आपण पुढचं साहित्य यामध्ये घालून घेणार आहोत. तर आता इथे बघू शकता कांदा आपला जो आहे त्याचा हलकासा रंग बदललेला आहे. आता या तव्यावरच आपण कांदा बाजूला थोडा सरकवून घेणार आहोत आणि मध्यभागी दुसरं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर व्हिडिओत तुम्हाला ज्या पद्धतीने मी दाखवत आहे अगदी त्या पद्धतीने आपल्याला पुढचं साहित्य भाजायचं आहे. तर आता इथे आपण टोमॅटो घेतलेला आहे. तर इथे एक लहान टोमॅटो होता, त्यामधला सुद्धा अर्धाच घेतलेला आहे. बऱ्याचदा जास्तीचं टोमॅटो आपण इथे भाजीमध्ये जर वापरलं तर टोमॅटोमुळे पाहिजे अशी भाजीला टेस्ट लागत नाही. त्यामुळे मी कमीच टोमॅटो भाजीमध्ये केव्हाही वापरते. यावर सुद्धा अर्धा चमचा तेल घातलेला आहे आणि छान टोमॅटो भाजून घ्यायचा. आता हलकासा टोमॅटो इथे भाजल्यानंतर बाजूला सरकवून दिलेला आहे, कारण तवा गरमच आहे आणि पुढचं साहित्य भाजेपर्यंत टोमॅटो छान भाजलं जातं. आता इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे खिसलेलं. तर इथे खिसलेलं जे आपण सुकं खोबरं वापरलेलं आहे, तर हा कीस जो घेतलेला आहे खोबऱ्याचा तो सुद्धा छान असा मस्त आपल्याला सोनेरी रंग याला येईपर्यंत भाजायचा आहे. तर सुकं खोबरं भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही. आता आपल्याला लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत. तर 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे 2 लहान असे तुकडे मी घेतलेले आहेत. तर आता इथे भाजीसाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे वाटण तयार करण्यासाठी, तर ते आपण इथे पूर्ण भाजण्यासाठी तव्यावर घातलेलं आहे. तर आता इथे भाजीमध्ये मी धना पावडर वापरत असल्यामुळे मी धने वापरलेले नाही. तर तुम्ही धने इथे भाजू शकता जर धना पावडर तुम्हाला वापरायची नसेल तर. आता हे सर्व साहित्य छान एकत्र करून परत भाजून घेतलेलं आहे. आता हे भाजलेलं साहित्य आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि हलकंसं थंड करून घेणार आहोत. नंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करण्यासाठी घालून घेणार आहोत. तर इथे वाटण्यासाठी लागणारं साहित्य छान खमंग असं भाजून घ्यायचं. तर इथे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साहित्य काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरे घालून घ्यायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये घालायचं आहे ती म्हणजे गरम मसाला पाव चमचा आणि धना पावडर. तर आता इथे धना पावडरसुद्धा पाव चमचा घेतलेली आहे आणि हळद घालायची. आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. तर कोथिंबीर फार जास्त इथे वापरलेली नाही, कारण वाटणाचा रंग बदलतो आणि मग भाजीचा रंगसुद्धा बदलतो आपल्या. तर इथे थोडीफारच कोथिंबीर वापरायची. आता गरजेनुसार पाणी घालून छान वाटण तयार करून घ्यायचं. आता वाटण करत असताना गरज होती तेवढंच पाणी वापरलेलं आहे, फार जास्त पाण्याचा इथे वापर केलेला नाही. वाटण मात्र छान बारीक असं तयार करून घ्यायचं, म्हणजे यामध्ये बारीक कण असे राहायला नको. आता आपण पुढची तयारी करूया. तर आज आपण अगदी नॉनव्हेजपेक्षाही भारी चवीची भाजी करणार आहोत. तर त्यासाठी आता इथे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे 1 सपाट वाटी भरून. बेसन पीठ छान बारीक असं दळून आणायचं, म्हणजे तितकीच छान भाजी चवीलाही टेस्टी लागते. आता यामध्ये एक एक साहित्य घालूया. तर आता सर्वात आधी इथे अगदी चिमूटभर एवढा हिंग घातलेला आहे. त्याचबरोबर अगदी पाव चमच्यालाही कमी एवढं मी धना पावडर, तसंच तेवढाच इथे गरम मसाला घातलेला आहे आणि हळद. सर्व साहित्य सारखंच अगदी 2 ते 3 चिमूट एवढं घातलं असेल. आणि अगदी पाव चमच्यालाही थोडं कमी एवढं लाल तिखट. साहित्य फार कमी वापरायचं इथे. आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता इथे आपल्याला तेल घालायचं आहे, पण तेल मात्र इथे आपण जो नाश्त्याचा चमचा असतो त्याने मी 2 चमचे भरून घेतलेले आहेत. आता इथे आपल्याला सर्व साहित्य थोडंफार कमी घातलं तर चालेल, पण तेल मात्र आपल्याला एवढंच घालायचं आहे. तर ते का, ते सुद्धा पुढे सांगते तुम्हाला. तर आता इथे आपण तेल घालून घेतलेलं आहे आणि आता हाताने आपल्याला सर्व तेल बेसन पिठामध्ये छान एकत्र करून घ्यायचं आहे. तेलामुळे बेसन पिठामध्ये ज्या गुठळ्या तयार होतात त्या पूर्ण हाताने मोडून काढायच्या आणि पूर्ण गुठळ्या मोडून काढल्यानंतर बघा आपल्याला हातावर छान याचा मुटका वळून बघायचा आहे. तर अगदी सहज हा मुटका वळला जात आहे.
तर आता यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपल्याला हा गोळा अगदी घट्टसर असा भिजवून घ्यायचा आहे. अजिबातही जास्तीचं पाणी कुठे घालायचं नाही. तर आता इथे बघा अजून थोडं पाणी घालत आहे मी यामध्ये आणि याचा गोळा पूर्ण तयार करून घेणार आहे. तर इथे पूर्ण गोळा करून झाल्यानंतर दाखवते तुम्हाला. तर बघू शकता इथे बेसन पीठ भिजवून झालेलं आहे. तर आता इथे तुम्हाला आपण यामध्ये तेल जास्त घातलेलं आहे. तर ते का आपण जास्त घातलेलं आहे ते सुद्धा सांगते. तर इथे बघू शकता तुम्ही तेल घातल्यामुळे आपलं जे बेसन पीठ आहे ते छान ढिसूळ असं तयार होतं. त्यातला चिकटावा कमी होतो. आपण बेसन पिठामध्ये जर पाणी जास्त आणि तेल कमी घातलं तर बेसन पीठ चिकट होतं आणि आपल्याला जी भाजी तयार करायची आहे ती पाहिजे तशी तयार होत नाही. त्यासाठी तेल जास्त घालायचं आहे. बघा आता पूर्ण गोळा मी दाखवला तुम्हाला. अगदी अजिबातही कुठेही चिकट झालेलं नाही बेसन. तर आता आपल्याला काय करायचं बघा, मी ज्या पद्धतीने गोळा तोडून घेत आहे अगदी तसाच आपल्याला तोडायचा आणि हलका फक्त 2 बोटांनी असा प्रेस करायचा आहे. अगदी त्याला आकार देत बसायचं नाही. कारण आपण नॉनव्हेजसारखी भाजी करत आहोत तर त्याला आकार अजिबात देत बसायचं नाही. अगदी बोटावर असं घ्यायचं आणि मधात फक्त प्रेस करायचं. कडेने अजिबातही प्रेस करायचं नाही आणि ज्या आकारामध्ये जसं ते तयार होईल तसंच राहू द्यायचं. तर बघू शकता इथे पूर्ण बेसन पिठाचे गोळे मी तोडून घेतलेले आहेत तयार करून. तर आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तर ज्या कढईमध्ये भाजी करणार आहोत त्याच कढईमध्ये तेल घालून घेणार आहोत. म्हणजे जास्त भांड्यांचाही पसारा नको. तर इथे थोडं तेल जास्त घातलेलं आहे, नंतर काढून घेणार आहोत आपण. तर आता तेल गरम झाल्यानंतर बेसन पिठाचे केलेले हे आपल्याला गोळे म्हणू शकता किंवा तुकडे म्हणू शकता, तर ते घालून घ्यायचे आहेत. तर एक एक करत आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत. तर इथे फक्त आपल्याला ते अर्धेच तळून घ्यायचे आहेत, कारण अर्धे आपण राहिलेले भाजीमध्ये शिजवणार आहोत. तर इथे आता याला फक्त अर्धच आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर आता दुसऱ्या बाजूने सुद्धा असं तळून घेते आणि हलकेसा वरून याला सोनेरी रंग आला की ते काढून घ्यायचे लगेचच. आता राहिलेले दुसरे आहेत ते सुद्धा याच पद्धतीने मी आधी तळून घेते आणि पूर्ण तळून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर इथे बघू शकता पूर्ण गोळे मी तयार करून घेतलेले आहेत आणि इथे बघू शकता याच्या आकारावरून तुमच्या लक्षात येत असेल. तर आता कढईमधलं आपण तेल काढून घेतलेलं आहे आणि पाहिजे तेवढं तेल राहू दिलेलं आहे. आता तेल सध्या गरम आहे, कढईसुद्धा गरम आहे. त्यासाठी सर्वात आधी आपण वाटण घालून घेणार आहोत. एका बाजूने वाटण घातलं आणि आता बाजूच्या तेलामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. सुरुवातीला जर लाल तिखट घातलं असतं तर तेल गरम आहे, त्यामुळे तिखटाला हलकासा काळपट रंग येतो आणि भाजीचाही रंग बदलतो. त्यासाठी तेलाचं टेम्परेचर आपल्याला आधी कमी करायचं किंवा थोडं थंड होऊ द्यायचं आणि नंतर मग लाल तिखट घालायचं. आता आपल्याला वाटण आणि लाल तिखट एकत्र करून घ्यायचं आहे आणि छान आता मस्त वाटणातील तेल सेपरेट होईपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता जास्तीच्या अजिबातही तेलाचा वापर केलेला नाही. आता जे आपण तेल घातलं तर वाटण परतण्यासाठी थोडंफार तेल तर लागणारच आहे आपल्याला. तर वाटण छान एकत्र करून घेतलेलं आहे आणि आता यावर झाकण ठेवू आणि 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घेणार आहोत. गॅसची स्पीड इथे कमी केलेली होती. तर आता झाकण उघडून घेते आणि यामध्ये आपल्याला घालायचे आहेत 5 ते 6 काळी मिरी आणि 2 लवंग. तसं ते सुरुवातीलाच घालायला पाहिजे होतं, पण ते लक्षात आलं नाही म्हणून ते आत्ता घातलेलं आहे. पण काही हरकत नाही, कारण वाटण अजून परतायचं राहिलेलं आहे आपलं. तर आता इथे परत झाकण ठेवलेलं आहे मी आणि 2 मिनिटाची वाफ काढून घेतलेली आहे. तर इथे वाटणातील तेल बघू शकता सेपरेट झालेलं आहे. आता एकत्र करण्याच्या आधी यामध्ये अगदी 2 ते 3 चिमूट कसुरी मेथी घालायची आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची. आता हे सर्व छान एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला आणि पूर्ण छान असं एकत्र करून झाल्यानंतर वाटण दाखवते तुम्हाला. छान आपल्याला खमंग असं वाटण परतून घ्यायचं. हलकासा त्याचा रंगही बदलतो, म्हणजे ते आपल्या लक्षात येतं झालेलं आहे म्हणून. आता वाटणातील बघा कडेला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. तर आता हे वाटण आपलं छान परतून झालेलं आहे. यामध्ये आता गरजेनुसार गरम पाणी आपल्याला घालायचं आहे. इथे मी फार जास्त पातळ अशी भाजी तयार करणार नाही, कारण जास्त जर पातळ असली तर मग ती भाताबरोबर खायला चांगली लागत नाही. त्यासाठी थोडी दाटसरच ठेवणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर थोडंफार पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. तर इथे आता पाणी घालून घेतलेलं आहे आपण, पण थोडं कमी वाटत असल्यामुळे पूर्ण पाणी घातलेलं आहे मी इथे. तर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर भाजी आपल्याला छान उकळवून घ्यायची आहे. आता इथे भाजीला उकळी आली की आपण नंतर मग यामध्ये बेसन पिठाचे जे गोळे आपण तयार केलेले आहेत ते घालून घेणार आहोत. तर एकदा मीठ घातल्यानंतर व्यवस्थित छान एकत्र करून घेतलेलं आहे. तर इथे बघू शकता आता भाजीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. अशीच भाजी छान आपल्याला 2 ते 3 मिनटं उकळवून घ्यायची आहे, म्हणजे सर्व साहित्यांचा छान भाजीमध्ये फ्लेवर उतरतो.
आणि खायलाही छान लागते. आता यामध्ये एक एक करत बेसन पिठाचे गोळे घालायचे आहेत. पण भाजीला उकळी जर आलेली नसेल तर अजिबातही बेसन पिठाचे गोळे त्यामध्ये घालायचे नाही. आता आपण बेसन पिठाचे हे गोळे घातल्यानंतर ते तळाला जाऊन बसतात. पण जसजसे ते शिजतात तसतसे ते वर यायला लागतात, म्हणजे हलके होतात. तर आता इथे परत थोडी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता भाजी शिजवून घेऊया. तर इथे बघा भाजी छान 5 मिनटं गॅसची जी स्पीड आहे ती कमी करून घेतलेली होती आणि छान भाजी मी इथे शिजवून घेतलेली आहे. तर बघू शकता बेसन पिठाचे गोळे छान वर आलेले आहेत, म्हणजे भाजी आपली छान शिजल्या गेलेली आहे. आणि भाजीचा दाटसरपणाही तुम्ही बघू शकता. छान भाजीवर तेलसुद्धा आलेलं आहे. आणि जे आपण बेसन पिठाचे गोळे घातलेले होते ते छान फुलल्या गेलेले आहेत. आपण जे तळलेले होते गोळे त्यामुळे भाजीची टेस्ट अजूनही वाढते. तर चला मग आता आपण भाजी सर्व करूया. तर भाजी तर बघून तोंडाला पाणी सुटलं असेल आणि बघून हे लक्षात येत नसेल नॉनव्हेज आहे का व्हेज आहे म्हणून. तर मंडळी तुम्हीसुद्धा काही वेगळं तुम्हाला खायचं असेल तर नक्कीच ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा नवीन रेसिपीसोबत लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.